विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळाच्या विरोधात आता प्रहार विद्यार्थी संघटनेने फोन लावा आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती निकालाबाबत चौकशी करण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे निकालाबाबत कुणाकडे चौकशी करावी असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतोय आणि त्याचमुळे प्रहार विद्यार्थी संघटनेने शिक्षण मंत्री, कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक यांचे नंबर फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती टाकलेले आहेत आणि हे नंबर पसरवण्यात आलेले आहेत। निकालाबद्दल चौकशी करण्यास सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी जे मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि त्यांना बाहेरील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी लवकरात लवकर निकाल हवा आहे अशांना या आंदोलनाचा फायदा होतोय। आणि हे आंदोलन नेमकं काय आहे या संघटनेच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। माझ्यासोबत प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत। मला सांगा काय नेमकं आंदोलन आहे, कशा प्रकारे तुम्ही हे ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय घेऊन 100 ते 110 दिवस झाले कोणत्याही विद्यार्थ्याला अजूनपर्यंत मार्कशीट मिळाली नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशी, परराज्यातले किंवा राज्यातलेच पुढील शिक्षणाचे रस्ते जे बंद होत चालले आहेत ते कुठेतरी विद्यापीठाने जबाबदारी घेऊन अधिकृत त्यांच्या वेबसाईटवर त्यांचे नंबर्स किंवा हेल्प डेस्क वगैरे यांचे नंबर्स यांनी द्यायला पाहिजे होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांना डायरेक्ट फोन करता येईल। परंतु असं काही विद्यापीठाकडून झालेलं नाही आहे। म्हणून प्रहार विद्यार्थी संघटनेने पुढचं पाऊल घेतलंय की आज हे जे आहेत कुलगुरू, शिक्षण मंत्री, रजिस्ट्रार, त्याच्यानंतर परीक्षा नियंत्रक यांचे जे खाजगी नंबर आहेत, मोबाईल नंबर आहेत, तेच आम्ही सोशल मीडियाद्वारे व्हायरल केलेले आहेत की विद्यार्थ्यांनी थेट यांना संपर्क साधा आणि जाब विचारा। तुम्ही कशा प्रकारे प्रसार करता ह्या नंबरचा? फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप या सोशल मीडियाद्वारे आम्ही यांचे मोबाईल नंबर व्हायरल केलेले आहेत। म्हणजे त्यात शिक्षण मंत्र्यांचा मोबाईल नंबर आहे, कुलगुरूंचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यानंतर परीक्षा नियंत्रकांचा मोबाईल नंबर आहे, रजिस्ट्रार यांचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यानंतर स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विनायक दळवी यांचा मोबाईल नंबर आहे। शिवाय आम्ही आमचे स्वतःचे सुद्धा मोबाईल नंबर व्हायरल केलेले आहेत की जर हे लोक तुम्हाला उत्तर देत नसतील आणि तुमची मार्कशीट देत नसतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा। प्रहार विद्यार्थी संघटना तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मार्कशीट मिळवून देईल। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांनी या ज्या आंदोलनाचा आहे तो उपयोग करून घेतलेला आहे। तू फोन लावला होता? हो, मी फोन लावला होता। कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला? प्रहार विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जे संपर्क व्हायरल केले आहेत त्यानुसार मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कॉल लावला। त्यांनी अजूनही फिक्स काही सांगितलं नाही की निकाल तुमचे कधी जाहीर होतील, कधी लागतील, फक्त आशा व अपेक्षा देण्याचं काम ते करत आहेत। त्यामुळे आपण बघतोय की फोन लावा आंदोलनाचा खऱ्या अर्थाने जे आहे ते फायदा जो विद्यार्थ्यांना होताना आपण पाहतोय। त्यामुळे कुठेतरी ज्या विद्यार्थ्यांना बाहेर ॲडमिशन घ्यायचे, बाहेरच्या विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचे, त्यांना कुठेतरी या फोन लावा आंदोलनाचा नक्कीच फायदा होईल। कॅमेरा अनिल संघारेसोबत वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।